तुम्ही जर आर्टिस्ट असाल तर लाईफ मध्ये एकदा तरी मी सांगतो म्हणून सांगलीला जावा. तुम्हाला तो एक वाद्य दिसतो, तो आमच्यासाठी आमचा आत्मा आहे. आज आपल्याला होस्ट करत होता आपला सांगलीकर दोस्त आदित्य. सध्या BBA करतोय आदित्य, पण कलाकार त्याच्याही रक्तात होताच. मिरज मध्ये या सुंदर कृष्णा घाटेवर एक 200 वर्षापेक्षा जास्त जुनं मंदिर आहे, मार्कंडेश्वर मंदिर. सुरुवात तर शांत झाली, पण आता त्याच सुरुवातीला जरा चांगल्या तालीची गरज होती. आलो मग तिथे जिथून सगळ्यांच्या सुराला ताल मिळतो. पुढच्या 20 वर्षामध्ये ही कला पूर्ण नामशेष होईल. ऐकणारे करोडो लोक असतील, पण बनवणारा एक पण व्यक्ती नसेल. हे वाद्य जर मला द्यायचंय, मी कलाकार आहे, तर तुम्ही कोणत्या फिलिंगने देता? तुम्हाला तो एक वाद्य दिसतो, तो आमच्यासाठी आमचा आत्मा आहे. आमच्याकडनं तुम्ही कला वेगळी करू शकत नाही आणि कलेपासून आम्ही वेगळं होऊ शकत नाही. आता आपली ही संस्कृती कशी लोकांना हसवू आणि रडवू शकते हेच बघायला इथल्या बालगंधर्व नाट्य मंदिरात आलतो. पण थिएटर बंद आहे भेंडी. इथल्या भिंतींवर सुद्धा कला होती. जुन्या घरांकडे बघून तर फुल 90sच्या जमान्यात गेलो होतो, फुल रेट्रो वाईब. आदित्य म्हणतो इथे हळद सुद्धा मोठ्या प्रमाणात बनते, म्हणून आम्ही हळदीच्या एका फॅक्टरीत जातो. भाई सगळं पिवळं पिवळं पडलेलं. जेवढी करू लागेल तेवढी चांगली. रंगावर पण असं लाल रंग आहे, हळदीची क्वालिटी डिफाईन आहे. पण चांगल्या क्वालिटीची हळद म्हणलं असताना चांगले भेटेल. हळदीचं नाव काढल्यावर आदित्यला इथल्या हळद भवनची ब्रेड उसळ आठवली. म्हणजे ब्रेडला कुस करून त्याच्यावर फोडणी टाकली आणि त्याच्यावर टाकलेला गोड आहे. मला वाटलं नव्हतं, मला तिखट वाटलं हे. पहिला स्वीट आहे, नंतर आपण जर चावेल ना कसं तिखट येते. हा यार, पेशन्स लेस होत चाललोय. ब्रेड उसळ सोबत चहा. आता हे बेस्ट कॉम्बिनेशन. ब्रेकफास्ट मध्ये पण खाऊ शकतो, लंच मध्ये पण खाऊ शकतो, डिनर मध्ये पण खाऊ शकतो भाई. सांगलीमध्ये फक्त हळद बोल, दुसरीकडे कुठेच नाही. आणि इथं आल्यावर मला असं वाटतंय कोर्टात आलोय कोणत्या तरी, आहे ना. अरे सगळं सगळं हिंडून झाल्यावर सांगली कायम तुझ्या लक्षात राहील आता, असं म्हणत आदित्यने मला थंडगार मठ्ठा सुद्धा पिऊ घातला. मी घेतलाय गोड मठ्ठा आणि त्यांनी घेतलाय तिखट मठ्ठा आणि लागलाय झणझणीत. तुम्ही प्रॉपर तिकड करून देतात तिकड म्हणल्यावर. वन सिप मध्ये गायब. आपले आज 16 जिल्हे पूर्ण झाले. आयुष्यात काही जरी झालं ना तरी मला आपली ही जर्नी कायम लक्षात राहणार आहे. मी रोज असा विचार करतो की हे शूट करायचं, ते शूट करायचंय, पण जे काय होतं माझ्यासोबत ना ते क्रेझी असतं भाई. मी एवढा विचार करतो आणि गॉड एवढं देतो भाई मला. इंटेन्स चांगला असतो ना, सगळं चांगलं होऊन जातं आयुष्यात.